नमस्कार शेतकरी भावांनो बहिणींनो, जय किसान. मी विठ्ठलराजे पवार, राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी विचारमन शेतकरी कामगार MS फाउंडेशन शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण मंडळाचा माजी सदस्य. परवा केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि संध्याकाळच्या वेळेस टी व्हीवरती 7 वाजता बातम्या झळकल्या की ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा, की टनाला 100 रुपये वाढवले. ही या सरकारची कीव येते आहे की टनाला 100 रुपये वाढवले म्हणजे किलोला 10 पैसे वाढवले. ॲक्च्युली कायद्यामध्ये तरतूद आहे की किमान 20% इतकी वाढ झाली पाहिजे. आम्ही 20% नाही म्हटलं, आम्ही म्हटलं किमान 15% तरी द्या. आणि 26-27च्या गाळप हंगामासाठी आम्ही सरकारला पत्र लिहिले की 4450 रुपये 10.5%, 25% रिकव्हरीसाठी द्या. किंवा जर तुम्हाला हे जर नसेल करायचं शक्य तर तुम्ही आम्हाला उच्चस्तरीय बैठक बोलवा आणि त्याच्यातून तुम्ही एक FRP हा कायदा आहे तो रद्द करा. आम्हाला FRP नको आहे, आम्हाला SMP द्या. 2016-17 पासून FRPचं जेव्हापासून जे काही भूत आलं आहे तेव्हापासून 16-17 पासून शुगर केन कंट्रोल ऑर्डर असेल किंवा ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये झालेला 70-30चा फॉर्म्युला असेल, ह्याच्यातली कोणतीही रक्कम शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही. 2016-17 पासून तर 25-26च्या गाळप हंगामापर्यंत या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास 25 ते 32 हजार कोटी रुपयाचं आर्थिक नुकसान या FRP कायद्याने आणि या राज्यातल्या सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी मिळून केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी जाहीर आवाहन केलेलं आहे, चॅलेंज पण केलेलं आहे. तर तुम्हाला जर या चौकशा करायच्या असतील तर चौकशी ही निपक्षपातीपणे झाली पाहिजे. आणि ज्या साखर कारखान्या या 10 वर्षाच्या काळामध्ये जे साखर कारखाने मोडीत काढले, भाडेतत्व सहभाडेतत्व बेकायदेशीर गाळप केलेलं आहे. बेकायदेशीर गाळप म्हणजे विनापरवाना गाळप केलेल्या या 10 वर्षामध्ये जवळपास 1200 ते 1500 कोटी रुपये दंडाची रक्कम आहे. म्हणजे हे लोक कायदा देखील पाळत नाहीत आणि कायदा हा या लोकांनी सातत्याने वेशीला टांगलेला आहे. म्हणून यांच्यावरती कारवाई होणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 आणि त्याच्यामधल्या तरतुदी, त्याच्यानंतर ऊस नियंत्रण आदेश, मंत्री समितीचा आदेश आणि त्यामध्ये भारतीय संविधानाचे कलम 14 आणि 21, IPC ॲक्ट, हे सर्व जर कलमं लावली तर आज ज्या कोणी सहकार क्षेत्र संपवलेलं आहे हे सर्व लोक जेलमध्ये जातील. आणि हे सर्व होऊ नये म्हणून हे पडले तरी पुन्हा उठून उभे राहतात, पक्ष बदलतात, दल बदलतात, वाटेल ते करतात, तळवे चाटतात, पण पुन्हा त्या पक्षाबरोबर सलगी करतात आणि कारवाई लपवण्यासाठी त्या ठिकाणी ते लोक दडून बसतात. शेतकरी संघटनांना राज्यातल्या जवळपास 40 लाख ऊस उत्पादक शेतकरी आणि देशभरातले 5 कोटीहून जवळपास 6 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझं एक कळकळीचं आव्हान आणि विनंती आहे की आम्ही सरकारला पत्र दिलं आहे, 15 जूनपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. तोपर्यंत तुम्ही उच्चस्तरीय चौकशी नेमा आणि बैठक बोलवा. आम्ही त्याच्यामध्ये आमचं म्हणणं मांडू, तुमचं म्हणणं मांडा. साखरेचा बेस रेट जो आहे तो 42 रुपये आणि 44 रुपये आणि शेतकऱ्यांना जी FRP आहे ती 25% रिकव्हरीचा रेट सरकारने चुकीचा काढलेला आहे तो मुळात पुन्हा 9.5% करावा आणि शेतकऱ्यांना 4450 रुपये प्रति टन. एकतर हे मान्य करा, एकतर SMP मान्य करा, नाहीतर टनावरती प्रत्येक टनाला ठरवून फायनल रेट द्या. म्हणजे एकदाच एक रेट देऊन टाका, त्याच्यात तोडणी वाहतूक कोणतंही वजा करायचं नाही. शेतकऱ्यांना सरळ रक्कम मिळाली पाहिजे. आणि ज्या पाठीमागच्या 2010 पासून जर 26पर्यंत जी भावांतर तफावत आहे शेतकऱ्यांना FRP जी मिळायला पाहिजे जी मिळालेली नाही त्याच्यामध्ये 70-30 फॉर्म्युल्यामधल्या जी तफावत आहे ही सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेटपणाने डेबिटच्याद्वारे ती नुकसान भरपाई द्यावी. आणि ज्या साखर कारखान्यांमध्ये गोंधळ भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. एक माणूस 17 कारखाने चालवतो,
बाबू बोत्रे पाटील, आणि आमच्या 21 माणसाला एक कारखाना चालवता येत नाही. ही शोकांतिका आहे, ही लबाडी आहे, ही शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे. साखर कारखाना खाजगी असू द्या, सहकारी असू द्या, खांडसरी प्रकल्प असू द्या, जागरी प्रकल्प असू द्या किंवा गुळाचा कारखाना असू द्या, या सर्वांसाठी एकच नियम लागू केला पाहिजे आणि या नियमामध्ये सर्वांना कायदेशीर पनिशमेंट दिली पाहिजे. या वर्षीपासून या सर्वांना कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याची फसवणूक होता कामा नये. अन्यथा आम्ही सहकारी साखर कारखाने असू देत, खाजगी असू देत, गुळाचे असू देत किंवा खांडसरी प्रकल्प असू देत, कुठलाही साखर कारखाना चालू द्यायचा नाही. कारखाना मुळात चालूच होऊ द्यायचा नाही, ऊस पण द्यायचा नाही. दरवर्षी नुकसान करून घेण्यापेक्षा एक वर्ष आपण साखर कारखानदारांची पण जिरू आणि सरकारची पण जिरू. धन्यवाद. जय किसान, जय संविधान.